आम्ही आलेलो आहे. हाय गाईज, आप स्वागत आहे आपल्या स्वप्नाली विशाल ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज ईद निमित्तीच्या कारणाने आम्ही आलेलो आहोत आमच्या शेतामध्ये. हा. आणि हे बघा, शेताची काय वाढ झाली हे सगळं सोयाबीन वाढलेलं आहे. तिकडं आपलं शेत आहे आणि हे दुसऱ्यांचे पण सगळे सेम सोयाबीन लावले. आणि मला आता भीती वाटायला लागली आहे इथं चालायची सुद्धा. तो डेंजर आहे, नको बाबा. त्यामध्ये आलेलो आहे सोयाबीन कसं वाढलंय ते बघण्यासाठी. आणि ही देखरेख बघायला आलेत. आणि हे बघा सोयाबीन वाढलेलं आहे. हे खूप झाडी वाढल्यात, मी काय आता जाणार नाही आहे. हे असे रस्ता आहे आणि खूप आता पावसामुळे झाडी वाढलेली आहेत आणि सर्पांची भीती वाटते. आणि हे जवळ दाखवा जवळ. रोनक हाय करा. हाय हाय करते माझा रोनक एका व्हिडिओमध्ये. आता तर ही हे आहे सोयाबीनचं पीक. आणि हे कमीत कमी 1.5 महिन्यात एवढं पीक आलेलं असावं. हे पायात चाव. मुंगी आहे रे इथं. रोनकला मुंगी चावली रे. सांगतोय खाली उतरू नकोस बाळा. थांब थांब, इथं पण काय तर आहे. थांब बघू. चावत्या आधी चाललेले आहेत बघण्यासाठी की सोयाबीन फुललेलं आहे, फुलं आलेली आहे. आणि मी काय आज जाणार नाही आहे, पण ह्यांनी रोनकला आणि मेथी सुद्धा कुठेतरी लावली आहे ते दाखवणार आहे. फुलांचं दाखवा, कुठे आलेत फुलं. आणि आवाज कर पायाचा, पायाचा आवाज कर. लावलेली आहे त्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी, पण ते आता खूप गर्दी झाली आहे. हे नाही हे करता येत, बघता येत नाही. आणि डेंजर आहे हे, कारण आमच्यासोबत आमचं बाळपण आहे आणि मी पण डबल आहे. सो इट्स सो डिफिकल्ट आहे जाणे, म्हणून आम्ही आज जाणे टाळणार आहे. हे बघा पुढे काय वरती लागलेली. हा, हे बघा गाईज, फुले लागलेली आहेत. तिथं सोयाबीन येते. किती छान वाढलेलं आहे बघा हे सोयाबीन. 1.5 महिन्याचं आहे हे. 1.5 महिन्यामध्ये इतके वाढले. तिथं आले फुलं आहे बघ. हे बघा येल्लो कलरची फुले लागलेली आहेत. मोठी झाली ती. हा, हे बघा गाईज, हे बघा येल्लो कलरची फुलं. आणि फुलं छोटे आहेत पण हे मोठे आहेत. आणि हे सगळे गाईज आता सोयाबीन आल्यानंतर ब्लॉगमध्ये दाखवणार आहे सोयाबीन आलेली. चला चलो. होय की नाही? होय म्हण, होय म्हण. कशा रोडी गाडी चालू. बघा पेरू काढलेत. या रस्त्याला हॉल आहे, नवीन झालेला लग्न आहे. ही आहे संपूर्ण समाजाची जागा. चला. महाराजांनी समाजाला दिलेली आहे, कारण स्वतः शेती करून खाण्यासाठीही शाहू महाराजांनी आपल्या समाजाला ही जागा दिलेली आहे. त्यावेळी ही आता मोकळी पडलेली आहे, कोणी इथं करत नाही आहे. इथं काहीतरी केलं पाहिजे. लोकांना दिली होती स्वतः व्यवसाय करा. आणि आता ते सगळ्यांना आपण काम असतं बाहेर शेतात. आणि तिथं पाणी पण बहुतेक कमी आहे ना. आणि तिथं कमी आहे, शेताला जास्त पाणी होऊ शकत नाही, त्यामुळे थांबली आहे थोडी. तिथं काही करत नाही. गाईज इथं रस्ता करायचं सुरू आहे आणि बहुतेक ते आपल्याच पैशाने करत असतील. आवाज. मी मंदिर देव आलेलो आहे. ब्लॉगमध्ये सुद्धा आपण हे दाखवलेलं जेव्हा हे काम तेवढं पूर्ण नव्हतं. आम्ही मंदिरात असंच फिरत आलेलो आहे. आणि आमचे देव बिरोबा, गावचे ग्रामदैवत आहे. हे नंदी. पाया पडूया. आणि आमची बिरोबा
या मेंढर बघ, मेंढर बघ. बिरदेवाचं मंदिर असल्यामुळं हे बकऱ्याची मूर्ती वगैरे तयार केलेली आहे, त्याचा मान असतो. आणि हे बघा किती भारी दगडामध्ये कोरीव काम मूर्तीचं केलेलं आहे. पूर्ण छान किती दाखवलं. रोनक बघा पाय पडायला आहे, तर नंदी ठेवलेला आहे. आणि हे बघा, तर हे आपलं आता हॉलचं काम, बांधकाम चालू आहे. अजून खूप काम करायचं आहे. वरती असं पत्रा टाकलेला आहे. हे बघा, हे जुन्या मंदिराचं बांधकाम होतं. इकडून भिंती वगैरे येतीलच. आणि खूप छान असं मंदिराचं काम चालू आहे. होईल अजून थोड्या दिवसात हे पूर्ण. हे बघा, वरती तिकडे पाठीमागे कळस दाखवलेला आहे. थोड्या दिवसांनी कंप्लीट झालं की तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये हे बघायला मिळेल. गडमुडशिंगीचं ग्रामदैवत बिरदेव मंदिर. हंबा म्हणून बघा, रौनक खेळायला हवा. देवाला फुल ठेवला रौनकनं. इकडे पण मंदिर आहे छोटं. हे बघा, हे पण मंदिर आहे. ही मंदिराची नवीन मूर्ती आहे. दाखवलं तुम्हाला. आज मंदिर बंद आहे, पण ही बिरदेवांची नवीन मूर्ती प्रतिष्ठापना केलेली आहे. चांगले असं मूर्ती, असं वाटतं की स्वतः बसलेले आहेत जिवंत अवस्थेमध्ये. देवाकडे प्रार्थना करताना आपल्या होणाऱ्या मुलासाठी चांगलं व्हावं सगळं. हेल्दी व्हावं. कारण थोड्याच दिवसामध्ये स्वप्नाली सेकंड मॉम होणार आहेत. आपण सेकंड फादर आणि बिग ब्रदर. लहान मुलं खेळत आहेत, चबुतारी वगैरे केलेले आहे. मंदिराचा भाग हा, हे जुनं बांधकाम केलेलं आहे. आणि हे बघा, हे ज्येष्ठ नागरिकांना वगैरे बसण्यासाठी असतं. त्यासाठी वगैरे नागरिकांना चबुतारा वगैरे केलेला आहे. हा, इथे यात्रेमध्ये याच्यावरती जाळ वगैरे केलेलं आहे. अरे, आणि स्वप्नाली मॅडमांचे विद्यार्थी आलेले आहेत. हा बघ दादा आला. अगरबत्ती वगैरे लावण्यासाठी हे आहे मंदिरात.